मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचं पथक थोड्याच वेळात दिल्लीमध्ये दाखल होत आहे। राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालंय। राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे आणि काही वेळातच त्याला घेऊन एनआयए पथक दिल्लीमध्ये दाखल होईल। राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या। दिल्लीमध्ये आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मुंबईमध्ये आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवलं जाऊ शकतं। तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात। तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे। आणि राणाला भारतात आणल्यावर एनआयए त्याला अटक करणार आहे। एनआयएच्या 26/11 हल्ल्यासंदर्भातल्या केसमध्ये राणाची अटक दाखवली जाणार आहे। एनआयए मुख्यालयामध्ये नेत राणाची वैद्यकीय चाचणी देखील केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करून त्याची कोठडी मागितली जाईल। राणाभोवती सुरक्षा यंत्रणांचे अनेक थर तैनात असतील। दिल्ली पोलिसांचं स्वॉट कमांडो पथक दिल्ली विमानतळावरती दाखल झालंय। बुलेट प्रूफ गाडीतून अनेक थरांच्या सुरक्षेत राणाला मुख्यालयात नेलं जाईल। 26/11च्या हल्ल्याच्या सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं अॅडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे या खटल्याची जबाबदारी सोपवलेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, केंद्र सरकारनं अॅडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे। या खटल्यासंदर्भात एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे। नक्कीच प्रज्ञा, कारण आता तहव्वूर राणाला अगदी थोड्या वेळात भारतात आणलं जाणार आहे। त्याला घेऊन जी विशेष पथक आहे ते निघालेलं आहे आणि आता आपण उभे आहोत एनआयए मुख्यालयासमोर, जिथे तहव्वूर राणाला आणलं जाईल आणि इथे आता मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात आहे। अनेक पोलिसांची सुरक्षा आहे, त्यासोबतच वेगवेगळ्या मल्टिपल एजन्सीजचं लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे आणि तहव्वूर राणाचं प्रकरण हे कायदेशीर दृष्ट्या तसंच संपूर्ण आपल्या दहशतवादाविरोधातील भारताच्या लढाईमध्ये जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते आंतरराष्ट्रीय दृष्ट्याही संवेदनशील आहे आणि त्यामुळे तहव्वूर राणाच्या प्रकरणात कोणत्याही प्रकारची चूक किंवा हलगर्जी होऊ नये यासाठी तहव्वूर राणाचं प्रकरण हे पूर्णपणे केंद्रीय गृह मंत्रालय, त्यासोबतच विदेश मंत्रालय आणि ज्या सर्व एजन्सीज आहेत भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या, मग त्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो असेल, रॉ असेल, त्यासोबतच एनआयए असेल, त्यानंतर मग एटीएस असतील, वेगवेगळ्या दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम एटीएस असेल, या सर्व एजन्सीज या संपूर्ण प्रकरणामध्ये यांचे मल्टी एजन्सीजची एक टीम ही सध्या तहव्वूर राणाला घेऊन येते आणि आज तहव्वूर राणा भारतात पोहोचल्यानंतर सध्याच्या अपडेटनुसार 26/11शी संबंधित ज्या केसेस आहेत त्या सगळ्या नोटिफाय करून एनआयएकडे त्याचा ताबा देण्यात आलेला आहे एनआयए ॲक्टनुसार आणि त्यामुळे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही स्वतः या प्रकरणामध्ये काही अधिकचा तपास करेल आणि शक्यता आहे की त्यासाठी तहव्वूर राणाची कस्टडी मिळवावी लागेल। त्यामुळे आज कायदेशीर तज्ज्ञ आणि हे सगळेच जण या कायदेविषयक तज्ज्ञ या सगळ्या विषयांवरती एक रणनीती ठरवत आहेत की तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा कशा प्रकारे मिळवला जावा, कोणकोणत्या दृष्टीने त्याचा तपास केला जावा आणि ज्या वेगवेगळ्या एजन्सीजना त्याचा ताबा हवा असेल त्या दृष्टीने तहव्वूर राणाचा ताबा पहिल्यांदा कोणती एजन्सी घेईल, त्यानंतर कोणत्या एजन्सीकडे त्याचा ताबा दिला जाईल ते आहे। विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनआयएचे सध्या असलेले महासंचालक सदानंद दाते हे सुद्धा महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी आहेत आणि 26/11च्या केसमध्ये ज्या मुंबई हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण केलं जातंय त्या केसमध्ये सदानंद दाते यांनी स्वतः तपास केलेला होता। त्यामुळे हा एक प्रकारचा आपण योगायोग म्हटलं पाहिजे, किंबहुना एक चांगला योगायोग आहे की सदानंद दाते ज्यांनी 26/11ची केस स्वतः हाताळली होती तेच आज एनआयएच्या सर्वोच्च पदी बसलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत आता या संपूर्ण तहव्वूर राणा प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे संपूर्ण प्रकरण अतिशय संवेदनशील, तितकंच महत्त्वाचं आणि भारतीय तपास यंत्रणांच्या भारताच्या कूटनीतीचं यश दाखवणारं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला अतिशय संवेदनशीलतेने हाताळलं जाते। आता आज कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे शक्यता आहे की कदाचित मॅजिस्ट्रेट स्वतः इकडे एनआयए हेडक्वार्टरला येऊन
इथे बरोबर, त्यांची तहव्वूर सुनावणी होईल राणाचं किंवा प्रत्यार्पण ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करण्याची भारताला या निमित्तानं संधी मिळणार आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.